अनिल परवडे यांचं आगमन झालेलं आहे. याचा फोटो काढायचा. तसं काढलं. चप्पल काढा सगळ्यांनी. चप्पल काढून वगैरे जय शेंगाळा पटकुरो बंगलो तुझा आकार तुझं गाडी उभं करून त्या ठिकाणमध्ये महापूजाचा मत उभा कर आणि ज्या का बाळगोपाळ म्हणून आज तुझ्या सप्ताह म्हणून भरलेले आहे. आज तू ठिकाणमध्ये महापूजा जा पुरून घेऊन आज काय तुझं कार्याचं मालक पूर्ण करून देणारो खेळ नाचवणारो पार पाडून देणारो काय तू उभं कर. ज्या काय 12 पाताचा असतात कुणी काय कर्तव्याला ठेवलेला असत 12 पाताचा पाता घरातला दळात धार मंदी जो समजावून मान चव्हाट्याचा मान समजा समजाव आणि आज तुझ्या जागेचो मालक आणि जी क्रीडा आता भरलेली आहेत खेळणार आहात चूक चूक न पडता हानी तोटा न होता ठाणू मालक उभं कर मला प्रदेशापर्यंत चूक न वाटता हानी तोटा न होता तुझं गाडी तुझं पुरा उराट मालकी उभी करून उचलूया ना तिकडे घेऊया. लेजंड 11 आणि शेंगाळवाडी रॉयल्स या दोन्ही टीमनी लवकरात लवकर मैदानाची उपस्थिती दाखवायची आहे. सामना चालू करायचा आहे आपल्याला लवकरात लवकर. कृपया दोन्ही काय बाबा काटा दादा माते की काय ना बॉलिंग आणि अशा तऱ्हेने शेंगाळवाडी रॉयल्स या संघाने फिल्डिंग लेजंड 11 या संघाचे कर्णधार सुधाकर परवडे, संतोष पांडुरंग परवडे, नंदकिशोर सुपर किंग या दोन्ही कर्णधारांनी कृपया टॉस साठी यायचं आहे. हॅलो लेजंड 11 चे गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला होते सुरेश यादव. विलिये टायगरचे गाजलेले फलंदाज सुरेश यादव. ईपीएल टीम मध्ये मॅन ऑफ द सिरीजला बॅट मिळाली होती तो सुरेश यादव. बघूया किती धावा करतोय आणि इथे मावेला चेंडू आणि इथे मला वाटतं 1 धाव आणि लेजंड 11 आणि बाईक केल्याने चुकायचं नाही कोणी आहे. हा आणि हे पहिले चेंडू टाकलेलो न चेंडू आणि आउट होऊ शकत नाही फिल्डर. आणि आता त्या 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या होते 3 यांचा पुढचा टीम सुरेश यादव आणि बॉलिंग मारतो विनायक परवडे आणि संघाची धाव संख्या आणि संघाची धाव संख्या होते पुढे टाक. 4 धावा 12 धावा 12 झाले. शाबाश. बघूया स्ट्राईकला होते सुरेश त्याच्या बॅट मधून आपल्याला 2 चौकार आणि आता बॅट चेंडू बॉलिंग दादा. आता स्ट्राईकला होते सुरेश त्याच्या बॅट मधून 9 चेंडू आणि क्षेत्ररक्षण
तरी ते रनआउट झाले असता आणि पिचकाटता माझा प्रदीप दादा संघाची धावसंख्या होते ती 14 आणि चेंडू आणि अंपायर डिसिजन हे आउट आहे. नॉकआउट आणि एक धाव. या एक धावेने संघाची धावसंख्या होती 15. 2 धाव 15 आणि इकडे कोणी बघितलं नसता अंपायर बॉल बघता तिकडे अंपायरला डिस्टर्ब नाही करता. पंचांचा निर्णय अंतिम राहून दोन्ही संघाला बरोबर होता. अंपायरचा निर्णय अंतिम राहील आणि मान्य करू लागत. बघूया आणि स्ट्राईक लावतो पत्ता आणि सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसतात कर्णधार आणि डॉट चेंडू आणि ते पहिले षटक मार्गस्थ होताना दिसत आहे. आणि मला वाटतं संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतं ते दयानंद. आणि या 4 धावेने संघ पोचतोय 21 धाव 21 आणि वाईट चेंडू आणि आत्ताच्या 2 धावा. या 2 धावेने संघ पोचतोय 23 धावा. बिनबाद 23 आणि ते सुंदर क्षेत्ररक्षण विनायक परवडे यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण होताना दिसतंय आणि नो चेंडू आणि आत्ताच्या 2 धावा ना 2 धावाने संघ पोचतोय 25 आणि तो कटावलेला डॉट चेंडू. मला वाटतं कल्पेश्वरला काय बॉल समजत आहे. स्ट्राईकला तर कल्पेश आणि ते सुंदर मला वाटतं सुधाकर परवडी काहीतरी खाणं दिसतात. बटाट्याला मला वाटतं जीवन लावलेलं असा आणि बघूया कोण घेऊन येतोय लेजंड 11 या संघाकडून. मला वाटतं श्रीरंग परवडी मॅन फ्रॉम शेंगाळवाडी. बघूया बॅलिंग मारकोरीला सागराचे बापूस. बघूया काय टीम टाकतात आणि फुलटॅक चेंडू टाकलेला आणि 4 धाव. कर सचिन सारखं मुद्दाम नाही आरामात घे काय काम देत आरामात चेंडू पुन्हा एकदा अवंत चेंडू चेंडू इथे आणि यावेळेस गडी तंबूच्या दिशेने परत केला गरीब बाद त्याची जागा घ्यायला जातोय तो हरिश्चंद्र. संघाची धावसंख्या होते 5 एक गरीब हरिश्चंद्र राणे. पुढचा चेंडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. थोडेसे अवांतर धावा भेटले परंतु सुंदर कमबॅक पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पाहूया इथे पुन्हा एकदा विरकावण्याचा प्रयत्न उद्ध्वस्त केलंय स्वतःच्या वडिलांच्या. गडी तंबूत परत तो तिसरा झटका बसतोय शेंगावाडी पाहूया काय करतो आपल्या संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कटलावलेला चेंडू चेंडूला तो सचिन परवडी याच्या सेफ हातामध्ये चेंडू जातोय डॉट. पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा भिरकावलेला चेंडू चेंडूला तो डिक्लेरेशन बॉक्स
परवडी पाहूया. दोन परवडी बंधू मैदानामध्ये कोण सरस करतोय. पहिला चेंडू ढकललेला चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करणार आहे. आता स्ट्राईक आहे म्हणजे विराज परवडी. रॉकस्टार विलियम संघाचा आयकॉन खेळ मला आयकॉन का बनवलं हे त्यांनी आपली खेळी भारतात दाखवलं. ते म्हणजे पुढचा चेंडू सागर परवडी टू विराज परवडी. इथे काढला चेंडू आणि चेंडू होते सीमा रेषा पार. सचिन परवडी हाताने पुढे चेंडू होते सीमा रेषा पार. हा एकंदरीत चौकार. पहिल्या षटकामध्ये मागास असताना 5 धावा अजूनपर्यंत 2 चेंडू मध्ये मिळवले. ते म्हणजे शेंगावाडी सुपर किंग्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिडकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धावेसाठी. सागर परवडी थोडेसे महागडे करताना पुढचा चेंडू सागर परवडी याचा पाहूया. इथे मात्र जमिनीचा वेग घेत आणि विराज परवडी तंबूच्या दिशेने परततोय. 2 धावा. संघाची धावसंख्या होते 12. एक गडी बाद 12. पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू फील्ड होईपर्यंत एक धावेसाठी. तिथे अंतिम राहील. डॉट. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू. या एकने संघाची धावसंख्या होते एक गडी बाद 18. पुढचा चेंडू प्रदीप. सुंदर असा टाकलेला चेंडू फील्ड होईपर्यंत चेंडू जातोय सीमारेषा पार. हा कणकणीत चौकार. सागर परवडी याच्या डोक्यावरून चेंडू जातोय. संघाची धावसंख्या होते 22. दुसरा षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या 22. पुढचा चेंडू इथे मात्र छोटा षटरक्षक. चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धावेसाठी. सुपर किंग्सचा कर्णधार सागर परवडी. पुढचा चेंडू गोगा याचा सुंदर असा कडलेला चेंडू आणि सुंदर विकेट किपरच्या थोड्याशा गलतीमुळे रनआउट होऊ शकतो म्हणजे विराज परवडी. विराज परवडी याच्या बॅट मधून आज काही हल्ले पाहायला मिळत नाहीत. परंतु बघूया गोलंदाजीवर काय करतो आपल्या संघासाठी विराज परवडी. सुंदर असा टाकलेला चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू जातो डॉट आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेल्यामुळे एक धाव या चेंडूवर येणार. संघाची धावसंख्या होते 5. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातो डॉट मधून. इथे मात्र एक अवांतर चेंडू आणि एक धावा. अशा टोटल 2 धावा. संघाची धावसंख्या होते 8. 2 गडी बाद 8. पुढचा चेंडू विराज परवडी पाहूया. सुंदर असा कटलावलेला चेंडू. इथे मात्र झेल होऊ शकत नाही आणि एक धावेसाठी चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. संघाची धावसंख्या होते 9. दुसऱ्या षटकाच्या प्रगती फलकावर चालू असल्याने पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. सागर याला मोठे फटके खेळावेच लागतील. इथे गॅप शॉट आणि चेंडू जातोय. 29 धावा जिंकण्यासाठी प्राप्त करावे लागतील. ते म्हणजे आता स्ट्राईकला आला शुभम. इथे मात्र चेंडू फील्ड होईपर्यंत पळून एक धावा पूर्ण. चोरटी धाव म्हणावी लागेल. मित्रांनो सामना एकतर्फी झुकलाय पण अजूनही म्हणू शकत नाही सामना एकतर्फी झुकलाय कारण सागर परवडी अजूनही मैदानात दाखल आहे. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. पहिला चौकार तर मारलाय. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा कट लावण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डॉट. आता मात्र सामना एकतर्फी झुकत चाललाय. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो म्हणजे शेंगावाडी सुपर किंग्सचा संघ. चेंडू जातोय डॉट. सागर परवडी आता मात्र थोडीशी निराशा पाहतोय त्यांच्या चेहऱ्यावरती. इथे मात्र झेल बाद. रोहन परवडी आणि पकडला सुंदर असा झेल. पुढचा चेंडू सार्थक परवडीसाठी. सुंदर असा कटलावलेला चेंडू.
ठराविक फलंदाज पाहायला मिळतो आणि इथे डिक्लेरेशन मध्ये चेंडू येतो एका धावेसाठी. संघाची धावसंख्या होते 2. धारदा देवी 11 या संघाचे सलामीवीर अनिल परवडी आणि अभिषेक साळसकर. प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे अर्जुन परवडी. इथे मात्र चेंडू कटलावलाय. चेंडू फील्ड होईपर्यंत 1 धाव पर्यंत पूर्ण. या एका धाव्याने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 3. आता स्ट्राईकला आलाय तो म्हणजे अभिषेक साळसकर. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. मोठे फटके पाहायला मिळतात का त्याच्या बॅट मधून. पहिला चेंडू वैयक्तिक खेळणार. पहिला चेंडू ढकललेला चेंडू परंतु चेंडू फील्ड आणि दरम्यान आलेला चेंडू डॉट. पुढचा चेंडू अर्जुन परवडी याचा. चेंडू ढकलून काढले एका धावेसाठी. चेंडू फील्ड होईपर्यंत 1 धावापर्यंत पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धारादेवी 11 या संघाचा अनिल परवडी स्ट्राईक एंडवर मारा करणार. इथे मात्र चेंडू जातोय डॉट. मंगेश राणे याच्या सेफ मध्ये चेंडू जातोय डॉट. कॅप्टन मंगेश राणे. पुढचा चेंडू आणि इथे पाहूया विकेट. इथे विकेट जातोय. अभिषेक साळसकर चेंडूच्या दिशेने पळतोय. ते सुंदर खेळ पाहायला मिळतं. हे इकडे बघा. अभिषेकची जागा देण्यात जाते तो म्हणजे कर मग. हे बाउंड्री आला काय ते आवाज बस करा. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आलाय तो म्हणजे मंगेश राणे. त्याचा सामना करणार तो म्हणजे अनिल परवडी. पाहूया काय करतोय अनिल परवडी. पंच सामना लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. अनिल परवडी पाहूया काय करतो आपल्या सीमा रेषा पार. 1 धाव चौकार आणि 4 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या होते 8. एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. पहिल्या चेंडूवर एक घणाघाती फलंदाजी करतो तो म्हणजे अनिल परवडी. थोडासा शांत दिसत होता परंतु आता मात्र चेतावलाय तो म्हणजे अनिल परवडी. पुढचा चेंडू मंगेश राणे. इथे एक कंटेनर 3 टमटम चिंटप्पा का डमडम. हा एकंदरीत दुसरा चौकार. संघाची धावसंख्या होते 15. एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. पुढचा चेंडू अनिल परवडी. तिसरा. इथे मात्र